दरम्यान हगवणेच्या वकिलांची सनद रद्द करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी केली। तर हगवणेचा वकील वैष्णवीचं चारित्र्य हनन करत असून वकिलाची भूमिका सत्याची असावी अशी प्रतिक्रिया विजय वडेट्टीवार यांनी दिलेली आहे। विपुल दोशिंग साहेब, यू आर एन ऑफिसर ऑफ द कोर्ट। तुम्ही असं असताना वाटेल ते जे बोललात, तुम्ही डोमेस्टिक व्हायलन्सचं समर्थन करताय का? डोमेस्टिक व्हायलन्सच्या विरुद्ध जे कायदे आलेत त्याची काही कारणं आहेत। शाब्दिक सुद्धा जर असं कोणी म्हणालं तर त्याला सुद्धा डोमेस्टिक व्हायलन्स म्हटलं जातं। आणि कानाखाली मारणं म्हणजे नवऱ्याने जर कानाखाली मारलं तर त्याला छळ म्हणायचा का? हे तुमचं आर्ग्युमेंट, कोर्टातलं आर्ग्युमेंट। मला तातडीने पहिलं सांगायचंय की पुणे बार असोसिएशननी यांचा सनद रद्द करण्यासाठी मूव्ह केलं पाहिजे। अशा वकिलांची सनद रद्द करायला पाहिजे। वैष्णवी हगवणेंचा नाही वकील नाही आहे तो, त्या तिच्या हगवणेचा तिचा मिस्टरचा वकील आहे तो। त्या वकिलाला माहित नाही, आता तो वकील म्हणजे हे सगळं काहीतरी चुकीचं आणि तिचं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न करत असेल तर हे अत्यंत चुकीचं आहे। आता आरोपीला वाचवण्यासाठी एखाद्या पोरीचं असं आयुष्य उद्ध्वस्त झालं, तिचा जीव गेला, त्या संदर्भात वकिलांची भूमिका थोडी तरी सत्याची असावी असं मला वाटतं। पण जे काही कालचं आर्ग्युमेंट पाहिलं तर त्यातूनही हे काही वाचणार नाही, त्याचे भक्कम पुरावे त्या ठिकाणी आता उपलब्ध झालेले आहेत। आणि या संदर्भात सुषमा अंधारे यांनी देखील नेमकी काय प्रतिक्रिया दिली आपण ऐकूयात। निश्चितपणे हगवणे कुटुंबाला सुद्धा स्वतःची बाजू मांडण्याचा अधिकार आहे आणि त्यासाठी महागातला महाग वकील देण्याचा अधिकार आहे। आणि वकिलाने सुद्धा अगदी त्याची सगळी बुद्धिमत्ता पणाला लावून बाजू मांडण्याचा त्याला अधिकार आहे, किंबहुना त्याचं कौशल्य तो दाखवू शकतो। पण बुद्धिमत्ता पणाला लावून हगवणेंचे वकील बुद्धिमत्ता पणाला लावत आहेत की नीतिमत्ता पणाला लावत आहेत, हा खरा कळीचा मुद्दा आहे। याच नेमक्या आरोपांनी कंटाळून गेली होती आणि या सगळ्या वागण्याने या जगाचा निरोप घेतला। तिला जर तुम्ही पुन्हा एकदा बदफैली करणारी ठरवणार असाल तर हगवणेंचे वकील हे बुद्धिमत्तापणाला लावत नाहीयेत, ते नीतिमत्तापणाला लावत आहेत, याचं त्यांना भान असलं पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।